आता वस्तू यायला पटकन एका टँकर पाणी नाही सध्या जाय ना पटकन मारा जर आडवा आम्हाला तर वाढदिवस आहे का तू घाला सरळ आठव्या महिन्यात घ्या ना घ्या इथे आपल्या शिवाजी महाराज पाटील बोल ना हो शिवाजी महाराज पाटील इथून उतरलो नाही गोपाल लावा काय तुम्ही बाबा आपल्याकडून आणलं फोटो तुम्हाला हा महाराज म्हणत सांगितलं काय बुद्धी लागली पहिली काय बोलतो काय येऊ दे जाऊ दे चल काही थांब रे एक मिनिट ये भाऊ तू जाऊ दे हे गोपाल येऊ दे ते थांब रे ती गाडी जाऊ या हो पांडा हा कोणाचा आहे शिवाजी महाराज घ्या लावा हे हात केक पूजा करायला काय लाव हे कुकू लाव जागा घ्या ना बड्डे आहे ना 100 रुपये द्या तर तिकीट घेऊन जा जेवायला कोणता मारा इकडे 8:30 वाजता जेव्हा येणं पार्टी आज वाढदिवसाची 11:30 ते माझ्या ध्यानात नाही तो मग सांगायचं बुद्धी थांब गुलाब जान मध्ये एकदा हात काढ हात काढ गोपाल कृष्ण भगवान की जय समरपुत्र हनुमान की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय हमारे बाजू सरकार रे पाणी आण ओके चला भारी फोटो सगळे अशी उभी राहिली थांबा चाट कुठे घेऊन हो राजी तू हो एक मिनिट हा एक म्हणा
पोरो या नाही बोलू या इकडे या वर ये रे भाऊ ये सूरज या चला जा हो हो बाळासाहेब मागे करायला बाजू सरकार थांबा रे अरे बाजू सरक आप्पा लेकराला बिस्किट पुढे देऊन टाक हो तिघाच्या हाताने देऊन टाक चला बाजू सरका जन घेतला ते कॅन घेतला ते बाजू सरका चला इकडे पास सगळे ना लेकरो बाजू सरका चेक मग वाटून राहा दादा चेक बिस्किटच्या पुढे देऊन टाकायचं ते बिस्किटच्या पुढे द्यायला हे द्या त्या द्या दुसरे कॅमेरा हा तो खाला का रे खाला का
उजळले भाग्य आता
उजळले भाग्य आता, उजळले भाग्य आता, उभी चिंता वारली, संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडीला. संपुष्टय उदय पेटी, संपुष्टय उदय पेटी, करुणी पोटी साठवू, संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडीला. तुका म्हणे होता ठेवा, तुका म्हणे होता ठेवा, तो या भावा सापडला, संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडीला. विठ्ठला वातात्मजमानरं यद्यमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. नमो विठ्ठलाराधया पांडुरंगा, नमो रुक्मिणी माऊली ज्ञानगंगा, नमो पुंडलिका, नमो चंद्रभागा, नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा. पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संताचिया, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरुदास तुका. हुकम करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं,
यत्कृपातमं वन्दे परमात्मनं यं ब्रह्मा वरुणेन्द्र रुद्र मरुता स्तुवेन्ति दिवेस्तवे वेदे साङ्गपदक्रमपरिषदो गायन्ति यं सामगा ध्यानावस्थितगतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यस्यान्तरविदुसुरासुरगणा देवाय तस्मै नमः देवा भस्मागरागाय दिगम्बराय तस्मै कराय नमः शिवाय तस्मै कराय नमः शिवाय आता वही वासित पावना ती भासती पंचानन समाना तया श्रोत्याची आचरणी दाना साष्टांग नमन होईतसो वाद्ये घोषित पावन ती प्रत्यक्ष अमरेंद्रा समान तयाची आचरणी दान साष्टांग नमन करीतसो आता गान गंधर्व देवता कंठी कोकिळ स्वर आराका जे कीर्तने वही वाचित लोका तयाची आचरणी नमन का मज दिसत असो परम विख्यातू जो जान ब्रह्मयाचा असतो नारद जान बाय दिक्षु तयाची आचरणी नमन का जेने धर्म जितविलाची बळी तो संभाजी जान नवाळी का अवतरला जयाची कुळी तया छत्रपतीची चरणी साष्टांग नमन करीत असो विठ्ठल उजळले भाग्य आता अवघी चिंता वारली संत दर्शन या लाभ पद्मनाभ जोडीला प्रस्तुत कीर्तनरूपी सेवेसाठी घेतलेला अभंग जगद्गुरु जगद्गुरुने देवनिवासी असलेले सुमती संत तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा अभंग असून या अभंगात तुकाराम महाराज संतांच्या भेटीचा भाग्याचा उदय किंवा संतांच्या भेटीचा तुकाराम महाराज या अभंगातून आपल्याला सांगतात की उजळले भाग्य आता की आमचं भाग्य उजळलं. कोणतं भाग्य उजळलं? परमार्थिक भाग्य उजळलं. आमचं परमार्थिक भाग्य उजळलं आणि आम्हाला कोणत्याही प्रकारची चिंता राहिली नाही म्हणजे वारली म्हणजे मुळीच राहिली नाही. का राहिली नाही? की आम्हाला संत दर्शनाचा लाभ झाला. आणि का लाभ झाला? हा लाभ झाल्यानंतर आम्हाला पद्मनाभ भेटला म्हणजे भगवंताचं दर्शन झालं, परमात्म्याची प्राप्ती झाली. आणि साधकांनी विचारल्याच्या नंतर की बा हा भेटलेला परमात्मा तुम्ही कुठे ठेवला? संपुष्ट हृदय पेटी करुणी संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडीला. हा भेटलेला परमात्मा आणि आमच्या हृदयामध्ये साठवला. कुठे साठवला? हृदयामध्ये. साठविला हरी जेवी हृदय मंदिर. परमात्म्याची राहण्याची योग्यता ठिकाण असेल तर ते कोणतं आहे? हृदय बंदी खाना केला आत विठ्ठल कोंडिला. तुमच्या आमच्या सर्वसामान्य माणसाला जर हृदयात राहावं वाटत असेल तर भगवंताला का नकोय? एखादा चांगला मृदंगाचार्य वाजवणारा असेल तर त्याला कोणातरी हृदयात जागा मिळावी म्हणून तो चांगलं वाजन करतो. एखादा चांगला गायन करणारा असेल तर त्याला कोणातरी हृदयात चांगली जागा मिळावी म्हणून तो चांगल्या प्रकारे गायन करतो. एखादा चांगला कीर्तनकार असेल तर त्याला कोणाच्या तरी हृदयामध्ये जागा मिळावी म्हणून तो कीर्तन करत असतो किंवा हृदयामध्ये जागा मिळावी म्हणून तो गायन करत असतो, कीर्तन करतो, मृदंग वाजवत असतो. तसं ज्याप्रमाणे सामान्य जीवाला हृदयामध्ये राहायला असं आवडते त्याप्रमाणे भगवंताला सुद्धा हृदयामध्ये राहावं असं वाटते. म्हणून आपण जे परमात्मा इकडे साठवलाय संपुष्ट हृदय पेटी करुणी पोटी साठवू. मग साधकांनी तुकाराम महाराजांना विचारलं की बाबा रे तुम्ही हा परमात्मा तुमच्या हृदयामध्ये साठवला, या अगोदर तो परमात्मा तुमच्या हृदयामध्ये नव्हता का? होता. तुका म्हणे होता ठेवा तो या भावा सापडला. म्हणजे तो परमात्मा आमच्या हृदयामध्ये होता. त्याचा हृदयामध्ये मी रामू असता सर्व सुखाचा आराम आमच्या हृदयामध्ये होता. पण आमच्या ठिकाणी असलेलं अज्ञान ते ज्ञान आम्हाला प्राप्त झालं नव्हतं.
तो भाव आम्ही संतांच्या चरणावर ठेवला आणि आम्हाला परमात्मा प्राप्त झाला. विठ्ठल तुका म्हणे होता ठेवा तो या भावा सापडला. सापडला म्हणजे काय? सापडला म्हणजे काय? आपल्या इंग्रजी भाषेत गवसला. पण सापडण्यासाठी आपल्याला एखादी वस्तू आपल्याला असावी लागते का नसावी लागते? जर वस्तू आपल्याला असली आणि ती जर हरवली तर त्याला म्हणतात सापडला. सापडला हा शब्द कधी समोर येतो? जर एखादी वस्तू आपल्याजवळ असली, अगोदर जर असली आणि ती जर आपल्याला हरवली म्हणजे ती वस्तू आपल्याला असावी लागते आणि असावली असल्यानंतर ती हरवावी लागते म्हणजे तेव्हा तो सापडला शब्द समोर येतो. म्हणून तुकाराम महाराज तुका म्हणे होता ठेवा तो या भावा सापडला. संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडीला. असा अभंगाचा सरळ भावार्थ विठ्ठल. अभंगाचं चिंतन करण्यापूर्वी अगोदर थोडासा पर्याय देणं आवश्यक आहे. माझ्या वाट्याला आलेली कीर्तनाची तिसरी सेवा म्हणजे पहिली दिंडीत सेवा, दुसरी एक आपल्या गावात हनुमान जयंती दिवशी आलेली, दुसरी. मी काय मोठा कीर्तनकार नाही पण अभ्यास करून या लोकांच्या प्रेमापोटी आणि महाराजांनी विशेष करून प्रेम दाखवलं. पहिल्यांदा आत्मारामजी काका म्हणत की आपल्या इथल्या कार्यक्रमात तुम्ही काल्याचं कीर्तन करा पण काल्याचं कीर्तन काहीतरी चौकटीत असते, ते जर अभ्यास व्यवस्थित झाला तरच केलं पाहिजे. म्हणून महाराजांची अनुमती घेतली. महाराजांनी एका मिनिटात अनुमती दिली आणि त्याने सांगितलं तुम्ही रात्रीचं कीर्तन करा, काल्याचं कीर्तन मी करतो. म्हणून माझ्या वाट्याला आली सेवा. आत्माराम काकाच्या इथं बऱ्याच वर्षापासून ही चाललेली 2 दिवसीय सप्ताहाची सेवा. हरिभक्तपरायण राऊत बाबा, उद्धव बाबांनी यांना दिलेली ते वारसा आणि त्यांनी आम्ही लहान असताना हे कीर्तन म्हणजे हा सप्ताह एकदम लहान होतो तेव्हापासून 20-25 वर्ष झाले, 20 वर्ष झाले, 15-20 वर्ष झाली असतील. 15 ते 20 वर्ष झाली ही कीर्तन सेवा त्यांनी चालू ठेवली. आणि त्या दिवशी तिथं गिरे साहेबांनी कीर्तन ऐकलं आणि आत्माराम काका म्हणले की बा तुमचं कीर्तन ठेवा. महाराज 2 कीर्तन झाले, डबल तिसरं एक कीर्तन. लोक बोर होतील, आज बडी उचलाली म्हणजे खाली पडतील. कीर्तन करायला चांगलं आहे, चांगला नाही. अभ्यास कमी आहे, सगळ्याच्या आवडीचा आहे, भजनी मंडळीचा आवडीचा आहे. आमचं भजनी मंडळ विशेष प्रेम आहे. आता आता रोज कीर्तन करायचे झाले त्याचं कीर्तन झालंच नाही. मी पहिलाच कीर्तनकार, ते आमच्या भजनी मंडळ तुम्हाला प्रोत्साहन भेटलं आणि इथं तुमच्या समोर कीर्तन चिंतन करायचा मला भाग्य भेटलं. माझंही भाग्य उभं आलं आणि बाबाच्या समोर आम्ही कीर्तन त्या कीर्तनाच्या खातीर उभा आहे. याच्यापेक्षा आणखीन कोणतं भाग्य घेतात, याच्यापेक्षा कोणतं भाग्य नाही. मग बाबा मी नवीन आहे, एवढं तेवढं आपल्याला समोरून घ्या तुमच्या लेकराप्रमाणे. तर आता ही कीर्तन रूपी सेवा तुमच्या सर्वांच्या चरणी अर्पण करतो आणि सेवेला सुरुवात करतो. उजळले भाग्य आता अवघी चिंता वाढली. तुकाराम महाराज या अभंगात आपल्या सांगतात माझं भाग्य उजळलं, नवे माझं परमार्थिक भाग्य उजळलं. कोणतं भाग्य उजळलं? परमार्थिक भाग्य उजळलं. माणसाच्या जीवनामध्ये 2 दिवस महत्वाचे. किती? 2 दिवस. एक येण्याचा दिवस, दुसरा जाण्याचा दिवस. म्हणजे एक जन्माचा दिवस आणि श्राद्धाचा दिवस. श्राद्धाचा दिवस म्हणजे येण्याच्या दिवशी आपण वाढदिवस करतो आणि जाण्याच्या दिवशी आपण
याचा विको कमी करायचा असेल विठाल विठाल माणसाच्या जीवनामध्ये 2 दिवस महत्वाचे, एक येण्याचा दिवस आणि जाण्याचा दिवस. येण्याच्या दिवशी आपण वाढदिवस बनवतो आणि जाण्याच्या दिवशी आपण श्राद्ध बनवतो. तसं तुकाराम महाराजांच्या जीवनामध्ये 2 दिवस महत्वाचे, 2 दिवस महत्वाचे. कोणता? एक येण्याचा दिवस म्हणजे वसंत पंचमी आणि जाण्याचा दिवस तुकाराम बीज. तुकाराम बीज. पण तुकाराम महाराज म्हणतात या 2 दिवसापेक्षाही माझ्या जीवनामध्ये तिसरा एक दिवस भाग्याचा ठरला. तो कोणता? तो कोणता? पुण्यफले बहुत माघ शुद्ध दशमी पाहुणे गुरुवार केला अंगीकार तुका म्हणे. माघ महिन्यातील शुद्ध दशमी गुरुवार या दिवशी हा दिवस तुकाराम महाराज जीवनाचा भाग्याचा ठरला. कारण काय? या अभंगाचं भूमिका अशी आहे की माघ शुद्ध दशमीच्या दिवशी गुरुवार या दिवशी तुकाराम महाराज जुन्नर तालुक्यातील ओतूर गावी गेले. बरोबर ना? जुन्नर तालुक्यातील ओतूर गावी गेले असता एक तुळशी वृंदावन होतं. त्या तुळशी वृंदावनाच्या बाजूला एक गोठा होता. बोलणं जरा स्पष्ट ऐकू आलं सगळ्याला? बोलणं ऐकू आलं का? नाही म्हणजे मला समजून नाही राहिलं मग बोलणं म्हणून हा. तुकाराम महाराज जुन्नर तालुक्यातील ओतूर या गावी गेले. तिथं एका तुळशी वृंदावनाच्या ओट्याजवळ बसले आणि तिथं त्यांचा झोपण्याची व्यवस्था झाली. आणि माघ शुद्ध दशमी पाहुणी गुरुवार केला अंगीकार तुका म्हणे. माघ महिन्यातील शुद्ध दशमी गुरुवार या दिवशी त्यांचे बाबाजी सद्गुरू त्यांच्या स्वप्नामध्ये आले आणि काय सांगितलं? मंत्र दिला राम माघ शुद्ध दशमी गुरुवार या दिवशी बाबाजी सद्गुरू तुकाराम महाराज स्वप्नामध्ये आले आणि स्वप्नामध्ये येऊन त्यांनी कोणता मंत्र दिला? रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी असा मंत्र दिला. म्हणजे ज्या मंत्रानं जग चालतं, ज्या मंत्रानं आपलं मरण तारतं असा मंत्र दिला. पूर्वीच्या काळी जग चालायचं मंत्रानं. कशानं? मंत्रानं. मग सुरू झालं तंत्रानं, मग झालं यंत्रानं आणि आता जे जग चालते ते चालते षडयंत्रानं. विठ्ठल विठ्ठल बाबाजी सद्गुरू स्वप्नात आले, नाव सांगितलं, मंत्र दिला आणि काय मागितलं? काय मागितलं?
भोजना मागती तुप पाव शेर भोजना मागती तुप पाव शेर पडिला विसर स्वप्नावाजी. बाबाजी सद्गुरू तुकाराम महाराजांना काय मागितलं? पावशेर तूप मागितलं. किती किती? आता तुपाचा या गोष्टीचा काय संबंध आहे? तूप कुठं परमार्थिक गोष्टी कुठे काही संबंध आहे का? हरिपाठ किती वाजला बायानं? किती के वाजला बायानं हरिपाठ? दररोज. तुपाचा अर्थ कळाला का? पुरणपोळी खायला मागितलं का तू? पुरणपोळी खायला मागितलं का? नाही. सांगतो हा. किती तूप मागितलं? पावशेर. पावशेर म्हणजे किलोचा किती भाग? चौथा. आणि आता जर तसं तूप तुकड मागितलं तर काय होईल? तूप मागितली चूप. तूप काऊन किती महागडे? काय भाव असते तुपाचा? 700, 800, 900, 1000. एक दुसरं आता 3000 तुपाचा भाव समजा. नेमके 3000 फक्त गिरवायचं. हे ते महागडे. पूर्वी आमच्या इथे एक पंगत होती. पंगत राहायची तेव्हा तूप वाढत नव्हती पण डालडा वाढायचा. तर आम्ही लहान लहान पंक्तीत वाढायसाठी तूप वाढायसाठी मरमर मरमर करायचे. पण ते आमच्या हाती कधी पाण्याच्याच बाटल्या. पाणी आता मीठ. तूप कधीच नाही. तुपासाठी एक स्पेशल माणूस होता. नाव सांगू का? मधुकाका आमची ऐका. तुपासाठी स्पेशल मधुकाका. नंतर बुंदी सुरू झाली. बुंदीसाठी स्पेशल माणूस काका. म्हणजे काका काय करायचे? एका डोण्यात तूप घ्यायचे. जांभळीचं पान, जांभळीचे पालं हे म्हणजे मांडव घालायचे. ते जांभळीचा पाला ते पाण्यात बुडवायचं आणि जे सुटायचं तूप 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 इशेऱ्यालो. ज्याच्या नशिबात हे बासल तिच्यात ते पडायचं. नाही तर गेलो तू. म्हणजे काऊन किती महागडं होतं. रिटर्न मारा. कारण काय ते महागडं होतं. ते महागडं होतं म्हणजे बद्दल खाण्यात वाढायचं त्या लायक नव्हतं. ते तूप नव्हतं तेव्हा डालडा होता. आहे का? पण आपण तूप बनवू तर ठीक आहे. ते कारण ते महागडं आहे. पण तुपाचा आणि या परमात्म्याचा काही संबंध आहे का? नाही. बाबाजीला किती तूप मागितलं? किलोचा चौथा भाग. पावशेर तूप मागितलं. म्हणजे तुपाचा आणि परमात्म्याचा काहीतरी इथं संबंध असेल तेव्हा त्यांनी तूप मागितलं. बरोबर आहे. जसं वेदांत शास्त्रामध्ये आपल्या अंतःकरणाचे 4 भाग सांगितले. किती भाग? 4 भाग. जरासं या सुरामुळे मला ताळमेळीच करायला मला ते कळालं ते. वेदांत शास्त्रानुसार आपल्या अंतःकरणाचे 4 भाग सांगितले. लक्ष द्या आता. 4 भाग सांगितले. मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार. किती भाग सांगितले? 4. त्याच्यातला चित्त हा एक महत्वाचा भाग. एक सार, एक चौथा भाग. तसं व्यवहारिक दृष्ट्या जसं तूप हे सार आहे. व्यवहारिक दृष्ट्या जसं तूप एक सार आहे तसं परमार्थिक दृष्ट्या चित्त एक सार आहे. आणि ते चित्त तुकाराम महाराजांनी त्यांच्या गुरूंनी मागितलं. असं चित्त मागितलं. चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ नामाची विन्मुख तू. चित्त जर नसल तर तुमचं कीर्तन ऐकून फायदा नाही. समजा तुम्ही तो बसेला कीर्तन ऐकण्यासाठी बसलेल्या पण तुमचं शरीर आहे पण चित्त जर घरी असेल तर चित्त जर घरी असलं काही फायदा आहे का? चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ नामाचे विन्मुख नर पापिया. म्हणजे चित्त जर तुमचं इथं नसेल तर तुमचं कीर्तन ऐकून फायदा नाही. आणि ते चित्त कशात शुद्ध होतं? भजनात शुद्ध होतं. सद्गुरूच्या भेटीत शुद्ध होतं. आणि असं चित्त तुकाराम महाराजांच्या गुरुंनी त्यांना मागितलं. म्हणजे बाबाजी सद्गुरू त्यांच्या स्वप्नात आले. स्वप्नात येऊन त्यांना मंत्र दिला. मंत्र दिल्यानंतर त्यांना पावशेर तूप मागितलं. आणि पावशेर तूप मागल्यानंतर तुकाराम महाराज म्हणतात आमचं भाग्य उजळलं. त्या अभंगाच्या पहिल्या भाग्य
पद्मनाभ जोडीला. आमचं भाग्य उजळलं. तुपाच्या नावाने दृष्टांत आला जरासं मागं पुढं वाढलं पण सांगतो. तूप जसं व्यवहारात सार आहे तसं परमात्मा चित्त सार आहे. हे कुठं व्यवहारात चित्त सार आहे म्हणजे म्हणून तुकाराम महाराजांच्या गुरुने त्यांना तूप मागितलं म्हणजे चित्त स्वरूप असणारं तूप मागितलं. आताच्या काळात तूप भेटणं कठीण आहे. तुपाला वाढाचा चमचा बी तुपाला वाढाचा चमचा बी भांडेवाल्याला समजून सांगला की बाबा आम्हाला भाजीचा चमचा वेगळा दे आणि तुपाचा चमचा वेगळा दे. बरोबर. भाजीचा चमचा वेगळा आणि तुपाचा चमचा वेगळा आणि समाजातले चमचे वेगळे. हॅलो बरोबर आहे का? विठ्ठल विठ्ठल. पण तुकाराम महाराज म्हणतात आमचं भाग्य उजळलं. उजळले भाग्य आता अवघे चिंता वारली. उजळले म्हणजे काय? चकाकी येणे. थोडक्यात शब्दाचा अर्थ काय? उजळले म्हणजे काय? चकाकी येणे. पूर्वीच्या काळी आपल्या गावात माणसं यायची सोनं उजळून देणारे. सोनं बायाच्या अंगावरचं बरंच सोनं उजळून दिलं. आपल्या गावात आली होती का? आली होती का? आपल्या गावात सोन्याला उजळून देणारे माणसं आलते की बाबा कमी भावात सोनं उजळून देतो. सोनं उजळून दिलं पण बायाचे चेहरे पांढरे शिपत झाले. म्हणजे सोन्यावर बी चकाकी आणि बायाच्या चेहऱ्यावर बी पांढरे आले. तुळाभर सोनं असलं ते अर्धा तुळाच भरलं. तुळाभर सोनं असलं तर ते अर्धा तुळाच भरलं. म्हणजे उजळणे म्हणजे काय? चकाकी येणे. समजलं ना? उजळणे चकाकी. भाग्य भाग्य दोन प्रकारचे. एक संसारिक भाग्य आणि एक परमार्थिक भाग्य. संसारामध्ये असणारं भाग्य कोणतं? ज्याला बायको भेटत नसल त्याला जर बायको भेटली इकडं पाय तिकडं पाय ह्या गावाला जाय त्या गावाला जाय कुठंच मिळ बसे ना. इकून तिकून 15-20 वर्षाला मिळ बसला तर आपण काय म्हणतो? जाऊ दे बाबा बरं झालं 15-20 वर्ष झाली हिंडू लागला. हा त्याला भाग्य तरी नोहे धनपुत्र दारा निकटवास बरा संतापाई. संतापाई संत. भाग्य तरी नोहे धनपुत्र दारा. धन पुत्र दारा म्हणजे काय? पत्नी. एखाद्याला पत्नी मिळाली नसतं 10 वर्ष झाले 15 वर्ष झाले 15 वर्ष त्याला एखादी पत्नी मिळाली तर आपल्याला असं वाटते की त्याचं भाग्य चांगलं आहे म्हणून त्याला बायको मिळाली. बायको भेटली सगळं झालं 10-15 वर्षात लेकरू होत नाही. लेकरू झालं म्हणजे आपण काय म्हणतो? भाग्य जोरावर बाबा बिचारायचं लेकरू झालं. ठीक आहे. एखाद्याला संपत्ती नसली अनावधाने एखादी लॉटरी लागली
एखादं खजिना भेटला म्हणजे त्याला भाग्याचं लक्षण समजतो. म्हणजे आपल्या हे ज्या नाशिवंत गोष्टी येतात आपण या संसारामध्ये याला भाग्य समजतो. धन न झालेला पुत्र, बऱ्याच दिवसांनी पुत्र झाला, बऱ्याच दिवसांनी बायको भेटली, एखादी नोकरी भेटली, नोकरी भेटल्याच्या बाद छोकरी भेटली, छोकरी भेटल्यावर पगार सुरू झाला. म्हणजे अनेक प्रकारचं त्याला मिळत गेलं. म्हणजे संसारिक विचारातून जे भेटलं त्याला आपण भाग्य समजतो. जे कधी नाही भेटलं, अनावधानानं भेटलं तर त्याला आपण संसारिक प्रमाणे भाग्य समजतो. पण तुकाराम महाराजांनी तर कोणतं भाग्य आवश्यक आहे? भाग्याचा उदय भाग्याचा उदय ते हे जोडे संत पाय. संताची भेट झाली म्हणजे भाग्य झालं. परमार्थिक दृष्ट्या संताची भेट झाली म्हणजे भाग्य झालं. देव भेटला म्हणजे भाग्य झालं. काम क्रोध निमाले म्हणजे भाग्य झालं. काम क्रोध माझ्या शरीरातून निघून गेले म्हणजे त्याचा भाग्याचा उदय झाला. असं परमार्थिक दृष्ट्या त्याचं भाग्याचा उदय झाला. तुकाराम महाराज आपल्याला सांगतात, उजळलेलं भाग्य आता, अवघी चिंता वारली, संत दर्शनी हा लाभ, पद्मनाभ जोडीला. भाग्य दोन प्रकारचे भाग्य, संसारिक भाग्य सांगितलं, परमार्थिक भाग्य सांगितलं. आता उजळले भाग्य आता. आता म्हणजे कधी? आता म्हणजे एखादी गोष्ट आपण सांगितलेला बाद पूर्ण विचार करून सांगितलेला बाद जो शब्द आहे त्याला म्हणतात आता. समजलं? आता म्हणजे काय? आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञ तोषावे. पण याच्या अगोदर काय? किंबहुना मी केले तुमचे कार्य सिद्धीसे नेले. आता जे इथे जे उरले पायिक पण किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन हे सिद्धी नेले. आता इथे जे उरले पायिक पण. म्हणून आता शब्द येतो. आता कोठे धावे मन. आता कोठे धावे मन तुमचे चरण देखील या. याच्या अगोदर धावत होतं का? याच्या अगोदर धावत होतं, पण आमचा तुमचं दर्शन झालं. तुमचं दर्शन झालं म्हणून मन धावणार नाही. आता कोठे धावे मन. आता निश्चिंतीने पावलो विसावा, कुंतलिया धावा तृष्णेची. तृष्णा म्हणजे काय? वासना. म्हणजे याच्या अगोदर निश्चिंती नव्हती, आता निश्चिंती प्राप्त झाली. का? ही वासना गेली. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, उजळले भाग्य आता. आता एखादी व्यक्ती घरात नवरा बायको दोघं जण, नवरा बायकोच्या पुढे कुठू बोलत असत. तू अशीच आहे, तू तशीच, तू हेच नाही केलं, तू तेच नाही केलं. अर्धा घंटा झाला, पाऊण घंटा झाला, 15 मिनिटं झाली. ते बोलत लागलं, ती ऐकत लागली. सगळं ऐकून झाल्यावर ती त्या काय म्हणते? आता बस, आता बस. याच्या पुढे एक शब्द बी नाही. मी होते म्हणून मानली. दुसरी जर असती तर निघून गेली असते. बरोबर? हे शब्द बरेच बायाचे. मी महाराजाच्या अगोदर भजनेच्या अगोदर दुकानदार आहे. आवाज नाही बरोबर, काहीतरी इसकाला महाग.
आहे ना? म्हणजे मला काहीतरी विसंगती जाणवा लागली म्हणजे मला मी जे सांगणार ते मला पडून नाही विठाला विठाला मी होते म्हणून मानले दुसरे जर असतील तर बऱ्याच बाळाचे शब्द आहेत म्हणजे बाळाचे म्हणजे आमच्या घरच्या माणसाचे बी येतं मी तर सांगत नाही प्रत्येक जणाचे शब्द येतं पण मला एक विचार पडते की मी होते म्हणून मानली तुमचे ते शब्द आमच्या घरचे ते शब्द इतर लोकांचे बाळाचे तेच शब्द मग नांदली कोणते असते ह्या नसते नांदले तर नांदल्या कोणते असतात हे अजून प्रश्न बाकीचे आहे का नाही विठाला विठाला आणि प्रत्येकाची बायको आणि ज्याच्या त्याच्या व्यवहारानुसार ज्याच्या त्याच्या व्यवसायानुसार बोलते शिक्षकाची बायको जर असेल तर त्यामध्ये तुम्ही शिकू नका हाय गुरुजी शिक्षकाची बायको जर असेल तुम्ही मला शिकवू नका मुर्दंगाचार्याची बायको जर असेल तर थापा मारू नका काय ते जर म्हणलं भेटून की आज असा मुर्दंग वाजवला असा मुर्दंग वाजवला लोक छाकीन काही थापा मारू नका वारकाची बायको जर असली ती तुम्ही केसानं गळा कापला म्हणजे प्रत्येकाची बायको ज्याच्या त्याच्या व्यवहारानुसार त्याला बोलत असते म्हणून हे सगळं झाल्याच्या बाद जो शब्द येते तो कोणता शब्द येते आता आता बस झालं आता लक्षात आलं का आता शब्द लक्षात आला का उजळले भाग्य आता अवघी चिंता वारणी अवघी चिंता वारणी अवघी म्हणजे संपूर्ण कोणत्याही प्रकारची चिंता राहिली नाही संसारामध्ये माणसाला अनेक चिंता आहेत मुलगी भेटत नाही मुलगी भेटली इकडून तिकडून तर लेकरू बाळ होत नाही लेकरू बाळ होत झालं तर ते चांगलं राहत नाही चांगलं झालं तरी पुढे आपल्याला वागवल किंवा नाही वागवल याची चिंता नोकरी भेटेल का नाही भेटेल याची चिंता भाकर भेटेल का नाही भेटेल याची चिंता भाकर भेटली तर बाहेरून पैसे येतील का नाही येतील याची चिंता म्हणजे संसारामध्ये हर एक प्रकारची चिंता माणसाला आहे बरोबर आहे सकाळी सकाळी दोन माणसं फिरतात दोन माणसं हिंडतात एक पोटाची खळगी भरण्यासाठी हिंडते पोटाची खळगी भरण्यासाठी हिंडते आणि दुसरं आहे पोट खाली करण्यासाठी हिंडते किंवा ढेरी कमी करण्यासाठी हिंडते बरोबर आहे आपल्या काही होईल बरोबर आहे त्याला त्याची चिंता असते कोणती आपलं पोट कसं भरल आपला उदरनिर्वाह कसा भागल याची चिंता असते आणि दुसऱ्या माणसाला काही चिंता नसते कोणती बाकीच्या व्यवहारात कोणती चिंता नसते त्याला फक्त ही चिंता असते की आपलं पोट कसं कमी होईल आपली ढेरी कशी कमी होईल आपल्या शरीराचं मांस कसं कमी होईल ही चिंता असते म्हणजे प्रत्येक माणसाला संसारात चिंता आहे बरोबर चिंता आहे चिंतेशिवाय जीवन नाही म्हणजे शरीर चांगलं राहावं ही एक चिंता आहे नाही राहिलं चांगलं डॉक्टर चांगला भेटला ही एक चिंता आहे इकडून तिकडून डॉक्टर चांगला नाही भेटला डॉक्टर चांगला भेटला नाही किंवा भेटणार ही मी बोलले मोठी चिंता एकदा काय झालं एका माणसाचं ऑपरेशन करायला ठरलं त्या सदग्रस्ताला ऑपरेशन थिएटरमध्ये नेलं डॉक्टरांनी सांगितलं तुमचं ऑपरेशन करावं लागते मग त्याला त्या ऑपरेशन थिएटरमध्ये नेऊन बसवलं ऑपरेशन थिएटरमध्ये नेऊन बसवलं पण डॉक्टर त्या ऑपरेशन थिएटरमध्ये आले हार कुंकू गुलाब उदबत्त्या एवढं सामान ते घेऊन आले तर याला असं वाटलं की बा माई हे ऑपरेशन थिएटर आहे ऑपरेशनचं साहित्य घेऊन यायचं ते कैच्या बिच्या काय असतात त्यांच्यावरती थर्मामीटर ते सगळं घेऊन यायचं ते हारून पण ते फुलं घेऊन का आलं याला प्रश्न पडला त्या पेशंटला ते सोबतच उठलं त्याबरोबर त्याने डॉक्टर साहेब तुम्ही ते तुमचं साहित्य नाही आणलं ऑपरेशन थिएटरचं तुम्ही हार उत्पत्ती घेऊन आले ते म्हणे मग हे पहिलंच ऑपरेशन हे मग पहिलेच ऑपरेशन जर यदा कदाचित ऑपरेशन जर चांगलं झालं तर ह्यो हार महाग आहे आणि ऑपरेशन जर ह्यो हार इथं
विठ्ठल विठ्ठल संसारामध्ये अनेक चिंता आहेत. डॉक्टर चांगला भेटेल का नाही ही एक चिंता. इकडून तिकडून डॉक्टर चांगला भेटला, चांगल्या प्रकारे ऑपरेशन झालं, त्याचं बिल किती होते ही एक चिंता आहे का नाही. मग घरी गेल्यावर आपल्याला चांगली व्यवस्था होती का नाही ही एक चिंता. बरेच चिंता आहेत. एखाद्या माणसाला लेकरू बाळ नसलं, लग्न झालं, 20 वर्ष झाले, 20 वर्ष झाले तरी लेकरू बाळ नाही. इकडून तिकडून लेकरू बाळ झालं, ते 5-6 वर्षाचं डिंगरू झालं, 5-6 वर्षाचं झालं, 7 वर्षात झालं, 8 वर्षात झालं, 9 वर्षात झालं, 10 वर्षात झालं, ते शाळेतच जात नाही. ती एक चिंता. म्हणजे नवसाचं झालं, एकुलतं एक झालं, शाळेत पाठवलं, शाळेत जाय ना, ते काय करायचं. एका माणसाला बरेच दिवसांनी मुलगा झाला, 10 वर्षानं 15 वर्षांनी मुलगा झाला, त्याला आजूबाजू संतानच नव्हती. मुलगा झाला, 10-12 वर्षाचा मुलगा झाला. त्या मुलाचं एकच काम, सकाळी उठायचं, तोंड घ्यायचं, चहा प्यायचा, पलंगावर बसायचं, मायनं जेवण आणलं जेवण करायचं आणि डबल झोपी जायचं. नित्य नेम त्याचा हे दणका. उठायचं, चहा प्यायचा, जेवण करायचं, झोपायचं. झोपण्याशिवाय दुसरं कोणतंच काम नाही. एक दिवस त्याचे बाबा आले आणि बाबा रे दिवसभर रात्रभर झोपतच राहिले. त्याच्यापेक्षा आता तू 10-12 वर्षात झाला, शाळेत जात जावं. ते शाळेत गेल्यानं काय होते. तिने शाळेत गेल्या माणसात शिक्षण भेटते, चांगलं शिक्षण भेटते, माणूस हुशार बनते. बरं म्हणे गेलो शाळेत, भेटलं शिक्षण, झालं हुशार, मग काय होते. हा म्हणे बाबा तुला जर मास्तरनं शिकवलं, चांगला हुशार झाला, तू परीक्षेत बसता येईल. बरं म्हणे बरं परीक्षेत, मग काय होईल. पण परीक्षेत जर बसला, चांगल्या मार्काने पास होशील. बरं म्हणे झालं पास, मग काय होईल. म्हणजे चांगल्या शाळेत ऍडमिशन भेटल. बरं म्हणे भेटलं ऍडमिशन, मग काय. अरे म्हणजे चांगल्या शाळेत ऍडमिशन भेटलं तर डिग्री भेटल, मग भेटली डिग्री, मग काय. तिने नोकरी भेटल, मग नोकरी भेटली, मग काय. तिने चांगला पगार भेटल, बरं भेटला पगार म्हणे, मग काय. अरे म्हणे घर बांधायचे चांगलं मोठं, बरं म्हणे बांधलं घर, मग काय. म्हणे गाडी घेशील, बरं घेतली गाडी, मग काय. म्हणे चांगली बायको भेटल, भेटली बायको, मग काय. त्याचं मग काय मग काय मग काय सुख. अरे म्हणे बाबा या सगळ्या गोष्टी जर भेटल्या तर तू सुख समाधान भेटल, तू खुशाल आईश आरामात झोपशील. म्हणजे एवढा सगळा कुटाणा करून झोपायचं, मग मी आता झोपायला आलो, हे का चुकीचं आहे का. विठ्ठल म्हणजे व्यावहारिक जीवनामध्ये प्रत्येक माणसाच्या मागे चिंता आहे. सध्या प्रत्येकाच्या मागे एक चिंता लागलेली, हळदीची आणि कांद्याची. त्याच्या अगोदर लोक सुखात होते, सोयाबीन पेरलं, पाडी गाडी तुरी काढल्या, मस्त आपलं उन्हाळ्याचं काय करायचं, वखर तिकडे हाणायचे, गाडी बसायचं, मस्त लग्न करायचे, त्याच्या लग्नात कामधंदे करायचे. पण आता ते नाही. पाणी आला की पळाले बाबा. घरात संपत्ती धनधान्य भरपूर आलं, पण चिंता नाही लागली. चिंता म्हणजे पारमार्थिक जीवनामध्ये, संसारिक जीवनामध्ये हर एक गोष्टी चिंता आहे, हर एक गोष्टी चिंता आहे. पण परमार्थामध्ये कोणती चिंता आहे, कोणती चिंता आहे. फक्त परमात्मा प्राप्तीची. कोणती चिंता आहे. काय मी उद्धार पावेना, काय परमार्थामध्ये फक्त एकच चिंता आहे की आपल्याला केव्हा देव भेटल, देवाची प्राप्ती कधी होईल. काय उद्धार पावेन, काय कृपा करील नारायण, तुम्ही सांगा संत जन करा समाधान चित्त माझे. परमार्थामध्ये एकच चिंता असते की आपल्याला भगवंताची प्राप्ती कधी होईल, कधी भेटेल. रघुपती मदला सांग बा मारुती किंवा कान्हया रे, कान्हया रे, कान्हया रे.
देही भेटी देही भेटी देही भेटी एक वेळा कानया रे कानया रे कानया रे जग जेठी. देवाची भेट कशी होईल? देवाची भेट कधी ही चिंता असते परमार्थामध्ये आणि ही चिंता तुकाराम महाराजाची वारली. तुकाराम महाराजांनी इथं वारली शब्द वापरला. उजळले भाग्य आता अवघी चिंता वारली किंवा अवघी चिंता निघून गेली का? अवघी चिंता गेली. गेली की आली गेली की आली. म्हणजे गेलेली वस्तू डबल येत असते पण वारलेली भाजलेली जळालेली वारलेली भाजलेली जळालेली परत जशा तशी होत नाही म्हणून ते शब्द वापरला वारली. म्हणजे सगळे होते 2 शेतकरी होते मग मित्र होते मग एक बरोबर त्याचा मित्र बरोबर धुराचा एक धुराचा. मग त्याने काय ठरवलं आपण बोर घ्यायचा म्हणे. मग बोर घेतला त्याला भरपूर पाणी लागलं. पाणी लागल्याच्या बाद त्या बोरमध्ये त्यांनी मोटर टाकली पाईपलाईन केली. उन्हाळा दिवस होता मग त्या दोघांनी ठरवलं आपण भुईमुग पेरायचा. उन्हाळ्याच्या दिवसात भुईमुग मग रिसोडला गेले. रिसोडला गेल्याच्या बाद त्यानं भुईमुगात बी आणलं खत बी आणलं ते सगळं आणलं सोबत आणलं दोघं जणांना. आणि घरी आल्यानंतर पहिल्यांदा एकानं पेरलं तेच खत तेच बी सगळं सारखंच त्याच बोरचं पाणी आणि धुऱ्या शेत. मग भुईमुग पेरला. एकानं पहिल्या दिवशी पेरला आणि दुसऱ्यानं दुसऱ्या दिवशी पेरला. म्हणजे एका दिवसाचा फरक. महिना 2 महिने निघून गेले. एकाचा तरणाट ताशी लागला हिरवा गा आणि एकाचं उगवलंच नाही. एकाचं उगवलंच नाही. मग ते म्हणे का रे आपण भुईमुगाचं बी सुबरच आणलं किंवा जे खतानं तेच खत मी आणलं. ज्या बोरचं पाणी येते बोरचं पाणी एकच आहे. पाईपलाईन त्याच बोरमधून केली धुऱ्या धुरा शेती मग ते उगवलं काय नाही. उगवलं काऊन नाही? मी तो कसं पेरलं ते म्हणे मी जसं आणलं असंच पेरलं. म्हणे ते मी तो कसं पेरलं म्हणे मी कढईत भाजलं आणि मग पेरलं. आता भाजलेलं मग ते का एखादी जळाली वस्तू जर असली तर जशा तशी होते का? भाजलेली वस्तू जशा तशी होत नाही. जळालेली वस्तू जशा तशी होत नाही आणि मेलेली वस्तू परत वापस येते का? म्हणून तुकारामाने ते शब्द वापरला उजळले भाग्य आता अवघी चिंता वारली परत नाही आली. आणि मग ही अवघी चिंता गेली कशामुळं? अभंगाचा दुसऱ्या
संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडीला. संताचं दर्शन झालं आणि आम्हाला कोणता लाभ झाला? आम्हाला कोणता लाभ झाला? परमात्म्याची प्राप्ती झाली. संताच्या दर्शनाशिवाय हरिप्राप्तीचे उपाय धरा. ज्याच्या बेंबीतून कमळाची उत्पत्ती झाली असा भगवान पंढरीश परमात्मा आम्हाला भेटला, जोडला. आणि तो भेटलेला परमात्मा, जोडलेला परमात्मा आम्ही कुठे ठेवला? अभंगाच्या तिसऱ्या हृदय पेटी करुणीपोटी साठू संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडीला. तो परमात्मा कुठे साठवला? हृदयामध्ये साठवला. परमात्म्याची योग्य राहण्याची जागा असेल तिथे कोणती आहे? हृदय. हृदयामध्ये आमचा परमात्मा आम्ही साठवला, हृदयामध्ये ठेवला. माझ्या हृदयामध्ये भगवान परमात्मा आहे, माझ्या हृदयामध्ये देव आहे, माझ्या हृदयामध्ये राम आहे, म्हणून मी तुमच्या पुढे इथे उभा आहे. आणि माझ्या शरीरातला राम गेला तर काय होईल? काय होईल? कीर्तन. तस तुम्ही माझं कीर्तन ऐकायचं आहे. काय ऐकत आहे? तुमच्या शरीरामध्ये राम आहे. तुमच्या शरीरातला राम गेला तर उद्या पाडी तुमच्या दारात बरोबर आहे. म्हणजे परमात्म्याचं राहण्याचं योग्य ठिकाण जर कोणतं असेल तर ते आपलं हृदय. साठविला हरी देवी हृदय मंदिरी. हृदय बंदी खाना केला आता विठ्ठल धरीला पंढरीचा चोर. धरीला पंढरीचा चोर. धरीला पंढरीचा चोर. धरीला पंढरीचा
घडीला पंढरीचा तोरणा घडीला पंढरीचा तोरणा घडीला पंढरीचा हृदयबंदी खाना केला आत विठ्ठल गोटीला. काही एरवड्याच्या जेलात पडला नाही. आपलं देवाचं राहण्याचं ठिकाण जर कोणतं असेल तर ते आपलं हृदय आणि आपल्या हृदयात तो देव आपण ठेवला पाहिजे किंवा तो आहे, तो मुळात आहे. मग तुकाराम महाराजांना साधकांनी विचारलं की बाबा तुमच्या हृदयामध्ये देव आहे, मग याच्या अगोदर कुठं होता? तुकाराम महाराज याच्या अगोदर कुठं होता? तुकारामाला माहित, तुका म्हणे होता ठेवा तो या भावा सापडला. तो आमचा ठेवा होता, तो आमचा ठेवा होता. तो पहिलेच आमच्या हृदयामध्ये होता, पण ते अज्ञानामुळे ते ज्ञान आम्हाला प्राप्त झालं नाही. आणि ते ज्ञान आम्ही तो भाव त्या संतांच्या चरणावर ठेवला आणि आम्हाला तो परमात्मा भेटला. म्हणजे भावामुळे तो देव भेटला. तुका म्हणे होता ठेवा, त्या अभंगाच्या शेवटच्या
तुका मने होता ठेवा तो या भावा सापडला संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडीला. तुकाराम महाराज म्हणतो आमचा ठेवा होता. का होता? आमचा ठेवा होता आणि तो आम्हाला भावरूपी यानं सापडला. तो ठेवा कसा होता? प्रत्येकाच्या हृदयामध्ये देव आहे, परमात्मा आहे. पण तो तुकाराम महाराज म्हणा आमचा ठेवा होता. एकदा काय झालं, एक ब्राह्मण होता. ब्राह्मण आपल्याला थोडक्यात सांगतो की सेवा आटोपते घेतो. ब्राह्मण होता. ब्राह्मण आपल्या शिष्याला दररोज एक शिक्षण द्यायचं. अहम ब्रह्मास्मी, अहम ब्रह्मास्मी, अहम ब्रह्मास्मी. आपण ब्रह्म आहे, आपण सगळे ब्रह्माचे अंश आहेत, देवाचे अंश आहे. त्याला असं ते दररोज तेच पाठ. मग त्याने त्या गुरुला विचारलं म्हणे बाबा तुम्ही म्हणता अहम ब्रह्मास्मी, देव कुठं आहे? देव कुठे आहे? ते दिसत का नाही?
सध्या समाजातील लोक, बऱ्याच लोकांना असा प्रश्न आहे की देव नाही, ते डायरेक्ट म्हणतात देव नहीं। कोई कहता है कि भगवान नजर नहीं आते, कोई कहता है कि भगवान नजर नहीं आते। जब कोई नजर नहीं आता तब भगवान ही नजर आता है। जेव्हा कोणी दिसत नाही तेव्हा फक्त एकटा परमात्मा त्याच्यात धावून येते आणि तेव्हा फक्त देवच दिसते। अरे जर न दिसणारा व्हायरस जर माणसं मारू शकते तर न दिसणारा देव माणसाला तारू का शकणार नाही। कोरोना कोणी पाहिला दिसला का? कोरोना नाही का? हाय दिसला का? मग कोरोना हाय दिसत नाही, देव हाय दिसत नाही। मग कोरोनाला मानता आणि देवाला मानत बरोबर। देव आहे पण त्याचं ते करणं लागत तुम्हाला। काय म्हणतोनी नवनीता कैसे घ्या काहीतरी करणं लागल, काहीतरी तेव्हा तुम्हाला ते देव दिसत। तसं तो शिष्य त्याच्या गुरुला विचारत होता की देव कुठे, देव कुठे? मग त्यांना सांगितलं की बाबा तू एक काम कर, आपल्या माडीवर एक खोली, त्या खोलीत एक कपाट आहे, त्या कपाटात एक लोखंडाची डबी ठेवली। लक्ष द्या, 2 मिनिटात सांगतो आणि आपली सेवा समाप्त करतो। काय ठेवलेली आहे? लोखंडाची डबी। लोखंडाची डबी ठेवलेली, ती घेऊन ये। मग हे गेलं आणि लोखंडाची डबी घेऊन ये। म्हणजे आपण कशावर बोलावलं? तुका म्हणे होता ठेवा, म्हणजे परमात्मा आपल्याजवळ आहे किंवा नाही त्याच्याबद्दल बोलतो। ते लोखंडाची डबी घेऊन ये, मग ते घेऊन आलं, मग ते मी उघड तिच्यातला परीस बाहेर काढ। काय बाहेर काढ? डबी कशाची? लोखंडाची। काढायचं काय बाहेर? ते शिष्य म्हणे त्याला नक्कीच बाबाच्या गोळ्या सरल्या। जसं सध्या आभाळाच्या गोळ्या सरल्या कधीही पडायला लागले, वातावरणाच्या गोळ्या सरल्या कधीही आला, त्याला लिमिट नाही। तसं बाबाच्या गोळ्या सरल्या म्हणे। आपण बरीच जर लोखंडाच्या डबी ठेवलं तर त्या लोखंडाच्या डबीचं काय होईल हे सगळ्यांना माहिती आहे ना। पण ते तू उघडतच आहे अगोदर, चौकशा कशाला करा? अगोदर उघड। त्याची उघडली, त्यात एक कागदाचा पुतळा होता आणि त्या पुतळ्यात काय होतं? पैसा। मग त्या लोखंडाचं सोनं काऊन नाही झालं? त्यात ते आवरण होतं, त्यात ते आवरण होतं। तसं ते तुकाराम महाराज तुका म्हणे होता ठेवा। आपल्या शरीरातच आपल्या अंतःकरणात देव आहे, पण अज्ञानाचं आवरण आहे म्हणून ते आपल्याला दिसत नाही। ते आवरण जर आपल्याला निघालं, ते अज्ञानाचं आवरण ते भाव जर संतांच्या चरणावर ठेवला तर नक्कीच आपल्याला परमात्म्याची भेट होईल। म्हणून तुका म्हणे होता ठेवा, तो या भावा सापडला। भाव जर असेल तर देव भेटल, भाव जर नसेल तर देव भेटणार नाही। भाव बळे आकडे एरविना गळे करतळी आवडे, तसं भावानं देव आकडला जातो, इतर कशानच नाही। भाव जर म्हणी नाही भाव, म्हणी नाही भाव म्हणे देवा म्हणून पाव। मनात जर भाव नसेल तुम्हाला देव भेटेल का? नाही। एका बाईनं काय केलं, 2 नवरा बायको होते, 2 नवरा बायको तीर्थयात्रेला निघून गेले, पंढरपूरच्या यात्रेला निघून गेले। सुशिक्षित होते, फक्त एकच शब्द ध्यानात ठेवा, सुशिक्षित, बाकी काही ध्यानात ठेवा। सुशिक्षित होते, पंढरपूरच्या यात्रेला गेले, यात्रा पूर्ण झाली, सफल झाली, एकादशी संपली, द्वादशीच्या मुक्कामाला बडव्याच्या घरी थांबले। बडवी पंढरपुरात बडवे आहे ना, त्या बडव्याच्या घरी थांबली। त्याची बायको म्हणजे तिची बाई होती, ती बाई विधवा होती। म्हणजे त्याची प्रथा होती की विधवा बाईनं पांढरी साडी हातात घालावं, हातात बांगड्या घालू नाही, शरीरामध्ये पांढरं वस्त्र धारण करा आणि केसाचं कर्तन करून टाका, म्हणजे टकलं करा थोडक्यात सांगायचं म्हणजे। मग त्या बाईने काय केलं, द्वादशीचा उपवास सोडून त्याला पुरणपोळ्याचा पाहुणचार केला। कशाचा पाहुणचार केला? पुरणपोळ्याचा पाहुणचार केला। आणि मग त्याला ते वाढलं, त्या जोडक्याला पुरणपोळ्या फार आवडल्या। तिचा नवरा काय म्हणजे, त्या बाईचा नवरा फार सुंदर पोळ्या केल्या म्हणे, तू एक काम कर, या पुरणपोळ्या तू शिकून घे। आता ही सुशिक्षित, या चांगला शब्द ध्यानात ठेवा, सुशिक्षित। मग ही गेली आणि एक डायरीन पेन कर कशा करायच्या, पाहिली बघ हरभऱ्यात डाळ, 3-4 किलो साखऱ्या, रविभर भगून मानलेलं पाणी आणि चेतवायचं। ते काय जे असं ते सगळं लिहून घेतलं। हे कसं असते, काहीतरी प्रॅक्टिकल केल्याशिवाय माणसाला ते येत नाही। ते कीर्तन नाही केल्याशिवाय पाठ केलं असतं, नाही तर तुमच्याबरोबर बोललो असतं मला आलं नसतं, पण इकडे तिकडे झाड्या मारा आलं कसं ते जमा लागलं।
तर तसं म्हणजे काहीतरी प्रॅक्टिकल केल्याशिवाय जमल का नाही. मग ती काय केलं तर तसंच घेऊन ती इकडे घरी घेऊन आली. आणि मग आता मावंद्या करायच्या. मग तिचा नवरा होती म्हणे एक काम कर, मी आता मावंद्या खाऊ घालायच्या का नाही, तर आपण 10-15 जण मला मित्रमंडळी सांगतो आणि त्याला आपण पूर्णाचा पोळ्याचा बेत देऊ. मग ते पूर्णाच्या पोळ्याचा बेत द्यायचं ठरलं. ते मंडळी बोलवली मावंद्या दिवशी जेवायला. तिचं ते सगळं झालं, पुरण गिरण तयार झालं, उंडा भिरून झालं. पण तिनं एक उत्तर लिहून घेतलं ना, उंड्यात पुरण घालायचं का पूर्णात उंडा घालायचा. ती पूर्णात उंडा घालायचं आणि पोळ्या लाटायचं. ते जमल का? ते चिकटूक चिरटू ते गेलं असं चिकटूक वर येऊ द्या. ते पोळ्या जमिनात झाल्या. मग त्या डोक्यात प्रकाश पडला, सुशिक्षित तिच्या डोक्यात प्रकाश पडला की त्या बाईच्या अंगावर पांढरी साडी. तिच्या नवऱ्यात सांगितलं की तू जाय आणि पांढरी साडी घेऊन. म्हणजे दुकानात गेलं ते बी भागतं, सुशिक्षित गेलं आणि दुकानात पांढरी साडी घेऊन आलं. मी पांढरी साडी घातली. मग तरी किती वेळ जमीन. आता पूर्णात उंडा घातला जमल का नाही जमलं. मग हिच्या डबल ध्यान झालं, तिच्या हातात बांगड्या नव्हत्या. बांगड्या फोडून टाकल्या, लागली पोळ्या लाटायला. तरी बी काही वेळ खाय नाही. मग शेवटचा प्रकार ध्यानात आला. तिचं टकलं होतं. घरीच चंपी गेली, तेल लावून चोपडी छटांग झाली. बसली ते पूर्णाच्या पोळ्या लाटायला. ते जमलं का? म्हणजे तुम्ही बाहेर रंगाला किती बी माळा घातल्या, गुलाल लावला, जास्त लावलं, भुका लावला आणि ते जर केलं तर तुम्हाला देवाची प्राप्ती होईल का? नाही. तुम्हाला तसा शरीरातला भाव लागत, तुमच्या अंतःकरणातला भाव लागत. तुका म्हणे होता ठेवा तो या भावा सापडला. म्हणजे भाव जर नसेल तुम्हाला देव भेटणार नाही. म्हणून तुकारामाला शेवटच्या जन्मात तुका म्हणे होता ठेवा तो या भावा सापडला. संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडीला. म्हणून तुकारामाकडं आमचं भाग्य उजळले भाग्य आता अवघी चिंता वारणी. संताची भेट झाली, परमात्म्याचं दर्शन झालं आणि आता कीर्तनाची बी सेवा समाप्त होत याला. उजळले भाग्य आता अवघी चिंता वारली. नव्याने आमचं परमार्थिक भाग्य उजळलं आणि आम्हाला संतांची भेट झाली. असा हा अभंग चिंतन माझ्या बुद्धीच्या हिशोबाने तुमच्या पुढे पाहण्याचा प्रयत्न केला. आज जरा गडबड झाली, ती मायावी लक्षात आली. असं नाही ना, 2-3च कीर्तन केले पण मला लक्षात यायला नाही, कुठेतरी काहीतरी हुकलं आहे ना. असो, माझ्या बुद्धीच्या हिशोबानं आणि तुमच्या सगळ्या संत मंडळींच्या आशीर्वादानं, तुमच्या मायबापाच्या सातत्याच्या आशीर्वादानं मी माझ्या अभंगाचं चिंतन तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केला. एवढी तेवढी चूक झाली असं तुमचा लेकरू या त्यानं मला क्षमा करा. बोलले लेकुरे वेळी वाकुडी उत्तरी करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध. गणगणात बोते गणगणात गणगणात
टिटवीकर यांचे सुसराय कीर्तन होईल, तरी सर्व भाई भक्तांनी या कीर्तनाचा अवश्य लाभ घ्यावा ही नम्र विनंती. 9 ते 10 कीर्तन होईल. 10 ते 12 सर्व भाविकांनी 10 ते 12 कीर्तनाचा लाभ घ्यावा. त्यामध्ये